तर प्रशांत कोरटकरला तेलंगणामध्ये अटक करण्यात आलेली आहे। शिवरायांचा अवमान केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर याला अखेर अटक झालेली आहे। साधारणपणे महिनाभरापासून त्याचा शोध सुरू होता आणि अखेर त्याला अटक झालेली आहे। कोरटकरला बेड्या ठोकलेल्या आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून कोरटकर हा फरार होता। कोरटकरच्या मागावरती कोल्हापूरचे पोलीस होते। या संदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे 24 फेब्रुवारी रोजी प्रशांत कोरटकरनं इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोनवरनं धमकावलेलं होतं। इंद्रजित सावंत यांनी कोल्हापूर पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला। कोल्हापूर पोलिसांकडून नागपूर आणि चंद्रपूरमध्ये कोरटकरचा शोध घेतला जात होता। कोरटकरने दुबईचे फोटो टाकल्यामुळे तो दुबईत पळाल्याची ही चर्चा रंगलेली होती। त्यानंतर कोरटकर विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली। कोरटकरच्या पत्नीने त्याचा पासपोर्ट पोलिसांकडे जमा केला होता। सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर कोरटकरची हायकोर्टामध्ये दाद। तर हायकोर्टामध्ये सुनावणी टळल्यामुळे कोरटकरवरती अटकेची टांगती तलवार होती। अखेर तेलंगणामधनं प्रशांत कोरटकर याला अटक करण्यात आल्याची माहिती। ज्यांनी या व्यक्तीला समर्थन दिलं, सपोर्ट केला, वाचवण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्यांचे चेहरे या महाराष्ट्राच्या समोर आले पाहिजेत। शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ साहेब यांच्याबद्दल विकृत लिखाण करणाऱ्या व्यक्तीनं बोलणाऱ्या व्यक्तीला वाचवणारी प्रवृत्ती कोण आहे हे महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे असं मला वाटतं। एक महिना त्याच्या घराला पोलीस प्रोटेक्शन असताना तो एकतर तेलंगणा हवाई मार्गे गेला, एक तर तो बाय रोड गेला। मग दोन्ही मार्ग जर त्यांना अवलंबले असतील तर एक महिना त्याच्या अटकेला का लागला? रात्री 12 वाजता दारू पिऊन कोणी अपशब्द वापरत असेल, अशा प्रकारे कोणाला धमक्या देत असेल, अशा प्रकारे राजमाता जिजाऊ साहेबांचा अपमान करत असेल, शंभूराजांचा अपमान करत असेल, तर असा भामटा हा देशद्रोहापेक्षा कमी गुन्हेगार नाही। जे कोरटकरना आम्ही पाठीशी घालतो अशा प्रकारची जी कोलेकुई होती त्यांचं थोबाड या निमित्तानं फुटलंय। सरकारला त्या ठिकाणी सर्वजण समान आहेत। कोणी गुन्हेगार असेल, कोणी असेल, कायद्यासमोर सगळे समान असतात। पुन्हा एकदा ते सिद्ध झाले। एक महत्वाची गोष्ट आहे की कोरटकर हे आता प्रकरण आज 1 महिन्यानंतर पुढे परत आलेलं आहे। आम्ही रोज याच्यावर बोंबाबोंब करतोय, आवाज उठवतोय, कारण या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचा अपमान, महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान असेल, सावित्रीबाई फुलेंचा अपमान असेल, आणि ह्यांना अटक झाल्यानंतर कशी ट्रीटमेंट हे सरकार देत आहे हे पण पाहणं गरजेचं आहे। असं नाहीये, सध्या काय पळणाऱ्यांना सुद्धा वेगवेगळे मार्ग आहेत आणि त्या पद्धतीने ते जर एवढ्या गोष्टी करतात तर त्याही गोष्टी ते अवलंबत असतात, त्यामुळे त्यांची अटक झालेली। याच्यामुळे सरकारच्या अडचणी वाढल्या का उशीर अटक करण्यामुळे? काय अडचणी वाढणार आहे? विरोधकांच्या हाती कोलीत मिळालं, विरोधकांच्या हातात किती कोलीत मिळाला तर होऊन काय होणार आहे? जे करायचंय ते आम्ही करून दाखवलंय।